स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. महाराष्ट्राचा जो निकाल आता लागलाय हा निकाल अत्यंत अविश्वसनीय निकाल. या निकालानं महाराष्ट्रातील जनता अजिबात खुश नाही. जिंकले ते सुद्धा सरप्राईज आहेत की आम्ही कसे जिंकलो, आणि जे हरले त्यांनाही असं वाटतं की आम्ही कसे हरलो, आम्ही हरूच शकत नव्हतो. संपूर्ण महाराष्ट्राचा अविश्वसनीय निकाल. माझ्या बाबतीत सुद्धा ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता आणि लोक सांगत होते, मला जवळजवळ 50 ते 60 हजार मतं मिळाले पाहिजे होते. म्हणून माझी अशी मागणी आहे, मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे. परत बॅलेट पेपरवर इथे निवडणुका घेत असतील तर मी राजीनामा देऊन समोर जायला तयार आहे. हे जे जिंकलेले आहेत, महायुती जिंकले, पण महायुती जिंकेल असं कोणाला वाटत नव्हतं. महाविकास आघाडी जिंकली पाहिजे होती असं वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रात होतं. ईव्हीएम घोटाळा आणि ईव्हीएम लाट या दोन कारणामुळे महायुतीचा विजय झाला असं मला वाटतं. म्हणून आम्ही सगळे खुश नसल्यामुळे आम्ही काल त्याच्यावर बहिष्कार टाकलाय. आज आमची मीटिंग आहे, त्या संदर्भात जी चर्चा आहे त्या संदर्भात आज आम्ही निर्णय घेऊ. भाऊ, काल एक एक्सपोज केली आहे की बॅलेट पेपरवर विक्रू विधानसभा देखील निवडणूक होण्यात आली. माझे जे मतदार आहे ते 50 ते 60 हजारांनी मी निवडून येणार पाहिजे. हा महाराष्ट्राचा जो निकाल आता लागलेला आहे, हा निकाल अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे. या निकालाबाबत महाराष्ट्रातली जनता खुश नाही. जिंकले ते सुद्धा सरप्राईज, आम्ही कसे जिंकलो, आणि जे हरले त्याने असं वाटतं आम्ही कसे काय हरलो, आम्ही हरूच शकत नव्हतो. संपूर्ण निकाल जर महाराष्ट्राचा पाहिला तर तो अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे. माझ्या बाबतीतसुद्धा पाहिलं तर मला ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता, लोक सांगत होती, त्या पद्धतीने जर पाहिलं तर मला जवळजवळ 50 ते 60 हजार मला मतदैक्य मिळायला पाहिजे होतं. पण ते मतदैक्य माझ्या 16,000वरती आलं. म्हणून माझं असं मागणी आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे, की जर परत बॅलेट पेपरवरती जर निवडणुका इथे घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन परत निवडणुकीत जायला मी समोर जायला तयार आहे. काल शपथविधी देखील झाला नाही आहे, काल देखील बहिष्कार टाकला होता, आज काय असेल? तेच सांगतो ना, हे जे जिंकलेले आहेत किंवा महायुती जिंकली आहे, महायुती जिंकेल असं कोणाला वाटलं नव्हतं. महाविकास आघाडीची जिंकली पाहिजे होती असं वातावरण ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं. परंतु ईव्हीएमचा घोटाळा आणि ईव्हीएमची लाट या दोन कारणामुळेच मला असं वाटतं की महायुतीचा विजय झालेला आहे, आणि म्हणून आम्ही सगळेच त्याच्यावरती खुश नसल्यामुळे आम्ही कालच्या दिवशी आम्ही बहिष्कार टाकला होता. आज बघू, आज आमची आता मीटिंग आहे, त्या संदर्भामध्ये जी काही चर्चा होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ.